नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आकाश आंबोरे आणि आपण बघत आहात आकाश टेक मराठी व्हिडिओ. मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे ऍडव्हान्स पीएफ कसा काढायचा. तुम्ही कंपनीमध्ये काम करताय, तुम्ही कंपनीमध्ये खूप वर्षापासून काम करताय, अजूनपर्यंत पीएफ काढला नाही आणि तुम्हाला पीएफ ची गरज असेल तर कंपनी न सोडता जास्तीत जास्त पीएफ कसा काढायचा मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, चला तर वेळ वाया न घालवता आपण बघूया A to Z प्रोसेस स्टेप बाय स्टेप. चला तर आपण क्रोम ब्राउझर ओपन करूया आणि सर्च मध्ये लिहूया EPFO लॉग इन. EPFO लॉग इन झाल्यानंतर आपल्याला 3 नंबरची साईट ओपन करायची आहे. नंतर पीएफ चं पोर्टल ओपन होईल. मित्रांनो, हा बघू शकता तुम्ही EPF चा डॅशबोर्ड आहे. तुम्हाला ऑनलाईन क्लेम मेंबर ट्रान्सफर अकाउंट हे ऑप्शन दिसेल. यामध्ये ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला यूएनए नंबर आणि पासवर्ड एंटर करायचा आहे. यूएनए नंबर पासवर्ड एंटर करून घ्या. यूएनए नंबर आणि पासवर्ड एंटर केल्यानंतर साइन इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आपण साइन इन केलेलं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक 6 अंकाचा ओटीपी येईल. वन टाइम पासवर्ड या जागी तुम्हाला 6 अंकाचा ओटीपी एंटर करायचा आहे. चला तर आपण 6 अंकाचा ओटीपी या जागी एंटर करून घेऊया. ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन दिसेल. या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावाचं पोर्टल इथं लॉग इन होईल. बघू शकता तुमच्या नावाचं इथं पोर्टल लॉग इन झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन सर्व्हिसवर तुम्हाला 3 ऑप्शन बघायला मिळतील. क्लेम फ्रॉम, 1 मेंबर, 1 EPF ट्रान्सफर अकाउंट, क्लेम ट्रॅक स्टेटस. त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स पीएफ भरायचा आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त पीएफ काढण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला जास्तीत जास्त पीएफ निघेल. क्लेम फॉर्म 31 या ऑप्शनला क्लिक करू. त्यानंतर तुम्हाला या जागी तुमचा अकाउंट नंबर एंटर करायचा आहे. अकाउंट नंबर एंटर केल्यानंतर व्हेरीफाय ऑप्शन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आय ॲग्री या ऑप्शनला आपल्याला येस करायचं आहे. येस केल्यानंतर प्रोसीड ऑनलाईन क्लेम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं इन्फॉर्मेशन फिलअप करायची. त्यानंतर आपल्याला आय वॉन्ट टू अप्लाय फॉर या ऑप्शन मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचे ऍडव्हान्स पीएफ फॉर्म 31. त्यानंतर सिलेक्ट सर्व्हिस या ऑप्शन मध्ये ज्या आयडी मध्ये तुमचा पीएफ आहे, ज्या आयडी मध्ये तुमचा पीएफ आहे, तुम्ही जिथं काम करताय ती आयडी इथं तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर आपण जाणून घेऊया आपल्याला जास्तीत जास्त कुठल्या ऑप्शन मध्ये पीएफ काढता येईल. तर तुम्ही इनलेस या ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला इथं अमाऊंट एंटर करायची. जसं की तुमचा पीएफ असेल 50,000 तर तुम्ही 45,000 इथं अमाऊंट एंटर करा. आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ऍड्रेस फिलअप करायचा आहे. जसं की तुमचं गावाचं नाव, पोस्ट, स्टेट, जिल्हा आणि त्यानंतर तुम्हाला पिनकोड एंटर करायचा आहे. चला तर आपण इथं ऍड्रेस फिलअप करून घेऊया. ऍड्रेस फिलअप केल्यानंतर गेट मोबाईल ओटीपी या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. ओटीपी सेंड सक्सेसफुली. तुमच्या मोबाईल नंबरवर एक 6 अंकाचा ओटीपी सेंड झालेला आहे. तो ओटीपी आपल्याला ह्या जागी एंटर ओटीपी या जागी एंटर करायचा आहे. 6 अंकाचा ओटीपी फिलअप केल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपी अँड सबमिट क्लेम फॉर्म या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता मित्रांनो तुमचा ऍडव्हान्स फॉर्म भरला गेलेला आहे. तुमच्या अकाउंटमध्ये पीएफ 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पीएफ सेटल होईल. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म बघायचा असेल तर क्लिक हिअर या ऑप्शनला क्लिक करा. बघू शकता तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे. आपण इथं फॉर्म ओपन केलाय. मित्रांनो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आकाश टेक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.